काय 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 का मुख्य झाली सर असं 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 म्हणजे हा डबे घासू हं? मग का मुख्य झालीस का तोंडानं बोल की काय उंदीर गेलं इकडं काही काय कपडा द्या पुसायला. अगं मग बोलून सांग सुक 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 ते काय तुम्हाला इशारानं कळ वाटलं म्हणून म्हणला ते तसं होय इशारा. हा मुख्य झालीस की काय नाही नाही. टाळ्या काय वाजवलेलीस घे बरं काम लावून घ्यायला येते सगळं सुक सुक कर्जेपर्यंत आली असतीस की हा दे चालू वाटलं. पण सुक 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 कर्जेपर्यंत वर येऊन घेतली असतीस होय सॉरी. कर काम कर बरं बरं. झालं. हा केलं एवढं इशारा करू करू कपडा मागून एवढे भांडे मी घासलेले तर एवढे 4च डबे पुसलं गेले माय असले करीत जिथल्या तिथे ठेवले डबे बी नीट पुसलं नाही याचे ढकणं बी झाकले नाही करावं ते सगळं आम्ही करावं आजकालच्या पूर्वा हो का हे काम असलं अर्धवट हो का सगळे काम आहे का केलं की का नाही की कपडा घेऊन सुक 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 करून पुसलं एवढं आणि गेले माय का करावं कसं करावं आपण केल्याशिवाय तर कोणतं होईना पूजा काय कुठे गेली तुझी बायको मी हो की सांग मला काय आहे ते तिचे काम करणारस का तू तिने बाहेर काम करायला म्हणून हा तिने बाहेर काम करायला म्हणून मला सांग म्हणलो काय का करलेले बाहेर बघते डब्बे अर्धवट पुसून गेली हे बघ एक डब्बा घेतला एक कपडे घेतलं अर्धवट पुसलं गेलं तिला काही म्हणायचं नाही आता कस काय माझं एक काम आहे तेवढं होईपर्यंत तिला काही बी म्हणायचं नाही का बरं म्हणणार रे का लय शहाणा झाला सर करलास तू का बरं की काही म्हणू हा कवा बघल तेव्हा बायकोला काही म्हणूकच म्हणले तुला माईचं काही दिसना गेलंय का रे हा तुला तर तेच पडले ऐकून घे मी का म्हणलो तू ऐकण्यास गेलीस आणि तू आपलं आपलं सांगालीस काय घ्यायचं ऐकून तुझं ऐकून घे जरा महत्वाचं काम आहे तिच्याकडे काय असं का महत्वाचं काम काढलंय की एवढं काय चालू आहे माय लोकाचं दोघाचं काय चालू आहे हा काय एवढं कमरावर हात ठेवून आलीस काय चालू आहे म्हणायला काय बोलले का माय लेकरांना हळूहळू ऐकू लागले काय काय बोलायला की काय नाही. तू कशाला ऐकू लागलीस बाहेर का कान देऊन ऐकू लागलीस का काय चालू आहे की प्लॅनिंग मला सोडून कुठं जायचं काय की जेवायला हॉटेलला काय तर भिकारीस का ग तुला तर जेवायचंच पडतंय कवा बघडलं तेव्हा हा दिसायला तर असं दिसतेस तेवढं तर जीवन अजून हिला एवढं कळ लागेल हिला घेतल्याशिवाय आपण जेवायला जातो का होय बाय जेवायला नुरून बाना आहे चल जाऊ पण तुला घेतल्याशिवाय मी जेवायला जातो जाताव का नाही ठरवता तुम्ही हेच आहे तुला घेऊनच जाणार हा मी जेवायला प्लॅनिंग करायला दोघं बी आमचं चालू होतं बोलणं उगं तू माझी लाडाची बायको आहेस तुला काही झालं तर मला सांग मी आहो तुझ्यासाठी लाडाची बायको आहे माझी तुला काय बी म्हणू बरं पहिले सांगला मी काय म्हणणार बायको खांद्यावानी हा पुंडलिक चालला पंढरीला तुम्हाला बोललं की माझं लाडाचं नव राहिले माझी लाडाची बायको चला आमच्या घरात कचरा कुठून येत असेल काय करावं लागेल मा ह्या कचऱ्याचं अख्ख्या देशाला हे कचरा त्रास झालाय कचरा कुठून येत असेल एवढा मोठा अगं मागे थांबा विचार करायला का करलायस विचार काय नाही हे कचरा कसं हुलाले की काय नाही की सकाळी उठल्यापासून मी झाडता मी झाडते उठलं की कचऱ्याचं उगम कसं होतं की काय नाही काहीच करणार बघा मला ह्याचं टेन्शन येऊ लागलंय काय एखाद्या मोठ्या नदीचा उगम झाला आणि कचऱ्याचा उगम म्हणलालीस तुझ्या डोक्यातच एवढा मोठा कचरा आहे तुझ्या डोक्यात कचरा आहे म्हणून त्याचा उगम डोक्यातूनच हुलाले उगम हुलाले म्हणून उगम शब्द तर कुठले येतात ग तुला
अच्छा, ज्याच्या डोक्यात कचरा असतंय त्याच्याच घरी होतय का कचरा? हा हा हा, तुला का वाटलं चांगलंच माय हे घे, माझ्यावरच पलटून पडलेलं आहे अजून. तुला का वाटलं का माझ्या डोक्यात कचरा आहे वाटलं का, म्हणून हुलाले वाटलं कचरा. चांगलेस झाडून काढ. झाड नाही तर तसंच बस. का करायचं त्या कचऱ्याला सांभाळून बघत बस. झाड स्वच्छ झाड, सगळं चांगलं झाडल्यावर कशाला होते कचरा. झाड झाडते, हा झाडते झाडते. झाड. हा हा झाडते. अरे 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 अरे, माझ्या बायकोला काम लावलीस का? माझ्या लाडाची बायको आहे. तिला काम लाव का? अरे येडाचा बाजार आहे तुमचा. इकडं मी झाडते वर द्या. अगं तू माझी लाडाची बायको स्पेशल. आवर झाडते. आय जातो तिकडे बस, मस्त खुर्चीवर बस. मी झाडतो माझं. काय नशिबानं ग मा, माझं लाडाचं नवरा आहे काही. जा तू बस तिथं, मी माझं झाडतो. जा. ये सब क्या देखना पड़ रहा है? असं का? हा. जो का मग. काय जा, लाडाची बायको आहेस माझी. बर, मी आवले लाडाची. जाते मी. नागेश बाळा बाबा, थांब जरा, जा. हा, जा. मस्त जा. आहे मस्त आहे. नागेश बाळा हाय. इकडे ये बाळा, इकडे इकडे येतो थोडं. काय थोडं तिकडे तोंड कर. कर. तुला काय कळाले काही? मी का बरं करायला काय नाही. थांब, तुला एक गोष्ट सांगतो. आई तुला एक गोष्ट सांगायची आहे. आई जे जे काही बी असेल ते आमच्या दोघांच्या नवरा बायको हे का घेऊन फिरलास? झाडायचे आहे. तू काय बी असेल ते आमच्या दोघांच्या नवरा बायकोच्या मध्ये आहे. तू मध्ये मध्येच करायचं. तुला काही कळणार गेले काय नाही. थांब, गप्प तर बसाव. आमच्या दोघांचं तुला काय माहित आहे? आमच्या दोघात पडणूक आहे. मला का माझ्या मनात काय तुला काय माहित आहे? बरं बरं बरं, हा. असं आहे का? एवढा मोठा झालास बाळा तू आता. हा, मग आता काही काही गोष्टी करावं लागते बघाई. चांगलंच कळालंय तुला काही काही. हा. हम्म. हा. आता आमच्या वाघानं अजून कोणती योजना काढला म्हणा? काय मा तुझ्या डोक्यात अजून? मी होय हा, हा? सांगू का? सांग माय, सांग पिल्लू सांग. हे असं का? चांगलं वाटतं गेले. चांगलं सांगू का मग? का सांगलास का नाही? तोंड पुढे अनुसनी बायकोला म्हणजे बसलास की रे अद्दर बसून चांगलं माझ्या पुढे झाडू घेऊन झाडलेले आणि सांगलाले मला काय काय सांगते. सांग काय आहे ते पटमन सांग. सारखं बोला आम्हाला लावलाले. सारखं सांग नाही तर ताजू मारते बघा. काय आहे ते पटकन सांग. धोंड्याचं महिना उलाले. अधिक मास म्हणतात वाटतं की त्या हिंगाशी आलास बघ मुद्द्यावर. आलं की लक्षात? हा. तर धोंड्याचे महिना आलं की जावायला काहीतरी करावं लागते. हा. तर मी पूजेला मागणार आहो काही ना काही. तू गब्बस. होय का? हा, आमचा मी बघून घेतो. आणि मागितलं जायचं असलं की आपलं दोघं जाऊ आणि बघू. हा, बरोबर काही ना काही भेटते आपल्याला. होय की माय. सगळे जावं घेतात, आपण का पण सोडाव. सोडणे बरोबर आहे. हा, हा. तर तुला कळणार गेली. खरं बरोबर आहे माय. बरोबर आहे. मी बी तुझ्या पाठीशी हव. हा, मी बी तुझ्या सोबत हाव. बरोबर आहे. आता एक काम करतो. हुशार माझा वाघ. आता तू काय कर, तुझ्याला एक बी काम करू देऊ नको. हा, सगळे काम तू कर. ह्याच्यासाठीच करला तुम्ही. म्हणून तर तिने लवकर मग तुझे ते आणून देते. आता कळले तुला. तुझे जे आहेत ना मागणे ते मान्य करते तिने. आता कळले. हा, चांगला जर कुठं कळाले तुला त्याच्यासाठी तर मी एवढं करला तू. कर हा. तुझ्या सोबत हाव मी बाळा. जा. तेच म्हणलं ना, आता मध्ये मध्ये करू नको. हा, आणि तुला सांगला ना, आता मध्ये मध्ये करायचं नाही. एवढं चांगलं सांगला तर तू सकाळपासून सांगणार तुला कळणार गेले. आपलंच बघलालीस तू. कळणारच गेले तुला. फेक र हे फेक. तू जर हे आणलास तर आता थोबाडी देते बघ धरून सनी आता उग सारखं तेच आणलेले. येण्यासारखंच करलालीस तू. चांगलं सांगलाल तर बी असंच करलाली. मध्ये मध्ये येऊ नको बघ पुन्हा. पूजा, काय? मला सांग तुला धोंड्याची मागणी केलाय का नाही त्यानं? हा, केल्यात की मागणी केल्या तर. हा, मग म्हणून सांगलंय तुला ते धोंडे बिंड्याचं काही नसतंय तसलं. हा, तू सून नसून माझी लेकच आहेस. हा, तर असं होता कामा नाही. आता त्यानं जरी माझा लेवक असला तर काय झालं? हा, असलं काही करायचं नसतंय. म्हणून मी तुला सांगलं लेव तू गप्प राहा. हा, सगळं त्याच्याकडून आपण त्याला अद्दल घडवू. आपण त्याच्याकडून हे काम करून घेऊ. हा, बरं आहे. असं होता कामा नाही. असं करायचं नसतंय. सून काय लेक काय. मी सुनामध्ये लेकीसारखं बघते मी. माझी आई किती चांगली आहेत ग. काय चांगले नसतंय स्वभाव. लेकीमध्ये सुनामध्ये फरक नसतंय. नजर न राग कोणाला माझ्या आईला.
इथं बस. तू शांत राहा तू. बरोबर. बसल्यावर हम्म. आणि ते खावल्याला मला बी देतो का एक दोन? झाड स्वच्छ झाड सगळं स्वच्छ झालं पाहिजे. तिकडे इकडे झाडा. पिल्लू तू बी खावलायस की माझी पिल्लू आहेस की एक दे मला बी. नाही दे ना. झाडांना झाड तिकडे ते राहिलं बघ कचरा सगळं झाड स्वच्छ झाड. तुझ्याकडे नाही का एखादी? नाही माझ्याकडे. आई आई, चांगलं वाटणं गेले होते मी काम केलंय तर मी करते हो थोडं. माय माझे नवरा काम करलाले मला कस तर झुलाले माय. काय करावं. आई आई मी थांबलो सुटली तर मला लई आवडत. पूजा काय आणतेस का ग सुपली? आणू आई. नाही मी आणतो. जायचं तुला? आई. जायचंय? आई मी घासू. असं दिले का नाही मग दिसल. सॉरी बसते तर. कर कर. ए उठ. ते राहिले की अजून सगळे इकडे राहिले पुस पुसून घे. दररोज सरसं साफ कर. घे पुसून. लय अवघड आहे. पुस काय अवघड नाही. पुस. फ्रीजवर लय सामान आहे. ते बी मीच करू का? एवढं लय काम राहतं ते. काढ पुस. अरे देवा झालं बाबा काम एकदाच. ए उठ उठ. आई चालू की आता? हे पोचा कोण मारणार आहे? सगळं पोचा मार. चल ते पुसून घ्यायचं घर. पोचे मारायचं मी आमच्याकडे राहते. सगळं करावं लागतंय. पोचा मार. पोचा मार. काय पुसू काय? पुसतीस? नाही 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 नाही. आई असं का करलाले मला कळणाच गेले. असं का करलाले की का नाही की मला कळणाच गेले बाबा. बापरे कस करावं की आता. हे करायला गेलो एकन झाले. मुद्दाम अख्ख्या काम लावलाय मला. अरे एवढं काम कधी बी गेलं नाही मी. त्या आईच्या बी मला काय बी का नाही की आई भ्यास का बरं करवली कळणाच गेले. आता पोचा माराव का? ए जा पुस. सगळं पुडपुडी सगळं आहे चांगलं पुस. पुस लवकर. तिकडे पुस. इथंच का आहे? पुस. पुसू लागेल कंबर दुखला लागेल. हे पुसायचं काम लय अवघड आहे बघ बाहेरचं. पुस. कशी पुसतेस ती? आई आई मी पुसते की हो. पुसतीस? पूजा नाही नाही. आई हाग्या काम लावलीस बघ खरं बी. लय सती लावलीस मला. का बरं असं का करलायस? खरं सांग बरं मला. खरं सांग तू. बापरे आली अक्कल? हा आली का माय? हं. हा कोणी काळजाच्या तुकड्याला एवढं काम लावत नसते माय. असंच अक्कल येवा. हा बरं माय. हा
का बरं असं करणारीस पण? मग अजून काय काय मागणी आहे ते करणं सगळं आठवलं आलंय तुला. हा कुठून दुर्बुद्धी आल्या मग असलं सगळं? हा मी तर कधी शिकवलं नाही तुला तसलं सगळं. असली दुर्बुद्धी का बरं आली तुला? मी मुलाला उग मागितलो टच केलो तर भेटते काय तर वाटलं मला. काही तसलं भेटायचं अपेक्षा लोकांकडून दुसऱ्याकडून करायचं नसतंय. आपण कष्ट करून जे कमवतो ते आपल्या आपल्या घरी आपल्याला पचत असतंय आणि चांगलं असतंय. आपण दुसऱ्याकडे मागायचं नसतंय. आणि ती सून असते का नाही सून, उठल्यापासून मरमर मरमर राब राब राबत असते, म्हणून तिला असली काही मागणी करायचं नसते. सून असली म्हणजे काय झालं, सून बी आपल्या लेकीसारखी असते. हा आपण जर आपल्या सुनेला काही मागितलो तर आपल्या जावई सुद्धा आपल्याला मागू शकते बेटा. म्हणून आपण चांगले कर्म करायचं, चांगलं वागायचं. हा नाही तर तुला मी एवढे काम लावली असते का सांग बरं. सूनबाई करते ज्या वेळेला काम, तू काम करत असताना सून कसं म्हणत होती, आई मी करू का, आई मी करू का. पण आपल्याला रोज जाणवतंय का सून काम करत असताना नाही तिने म्हणते का कधी या माझ्या मदतीला. खरंच बायवाचं काम लय अवघड आहे. म्हणून मी सांगते तुला बायाचं काम बायानेच केलं पाहिजे. आणि हे मागणं बिगणं सोडून दे बाळा. हा आपल्याला ते धोंडे बेंडे काय न ग, मान सन्मानानं पूर्णाचे धोंडे दिले जेवायला वाढले तेवढंच आपण मानानं घ्यायचं. हा आपण काही मागायचं नाही, आपण काही मागायचं नाही. आणि सून हे आपल्या घरची लक्ष्मी लक्ष्मी आहे. एवढं धोंडे मागून चुकी झाली रे बाबा माझी. माझं बी जीवन ह्या पिस्त्याच्या चोपटासारखं झाले. मंडळींनो सगळं मागा पण सासरवाडीला काही बी मागू, धोंडे सोडून काहीच मागू नका असली माय असल्यावर. नमस्कार. नमस्कार. तर सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे मला की बाबा दडपण आणू नका. त्यांच्या स्वखुशीनं पूर्णाचे धोंडे करून तुम्हाला जावयाला बोलवल्यानंतर रांगोळ्या घालून ताटपाट मांडून जेवायला वाढू द्या, जीवन या. परंतु सोनं द्या, भांडं द्या, साड्या नेसवा, हे सगळं काही बंद करून टाका. असं करून कोण्याही मुलीचा छळ करू नका आणि धोंड्याची मागणी सोन्या नाण्याबरोबर करू नका. एवढंच सांगायचं, एवढीच विनंती कळकळीची आहे.